वही बोले ना, तो और नया ऐसा था कि वो विषय क्रमांक हॅलो मत यार स्वामी विवेकानंद मध्ये गार्डन मध्ये बसत आहे त्याबद्दल मी मान्य आयुक्त असतील आणि मागून जीबी शॉर्ट अभिनंदन करतो याच्यानंतर नाही आता विषय पत्रिका सुरू होईल विषय पत्रिका 9 नंबर नाही 2020 मध्ये कारवाई करा तुम्ही 40 बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला पाहिजे यासाठी एक ठराव आणला होता महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कायदा प्रकरण 2 तुमच्या प्रकरण 2 प्रमाणे पालिका सदस्यास सभेमध्ये गडबड केल्याप्रकरणी निघून जाण्याचा आदेश देण्याचा अधिकार याप्रमाणे 6 सदस्य सन्मान्य गणेश लोखंडे, सन्मान्य रशीद मामू, सन्मान्य सचिन बेरे, सन्मान्य सोनलताई, सन्मान्य कोरडेताई यांना मी सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. आम्ही बोलतो साहेब 9 नंबर नाही होणार नाही त्याच्यात काही सभागृहातून निघून जायचा आदेश देतो. काय तुम्ही कायदा मानत नाही महाराष्ट्र महानगरपालिका देतो नाही सभागृहातून निघून जातो नाही नाही ऐकणार मी तुम्ही जागा बसून सभागृहातून निघून जाण्याचा आदेश देतो. सन्मान्य अमित नागरे साहेब विषय क्रमांक आता काय ऐकणार मी तुमचं ऐकून घेतलं ही पद्धत नाही बरोबर चलो भाई नगर सचिव सुरक्षा विभाग 2 प्रमाणे कारवाई करा लगेच कारवाई करा तात्काळ 2 प्रमाणे कारवाई करा चला कारवाई करा सन्मान्य सदस्य आम्ही तुम्ही सभागृहातून निघून जाता नाही ऐकणार नाही बरोबर घेतले तुम्ही जा तुम्ही उद्या नगर सचिव तुम्हाला मी सांगितलं ना 1 मिनिटात सांगतो सुरक्षा विभागाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 2 मधलं 2 पालिका सदस्याला सभागृहातून निघून देण्याचा आदेश मी 6 सदस्याला सांगितलेले कृपया त्यांना सभागृहात घ्या. चला सन्मान्य सदस्य विषय क्रमांक 9 वर बोला आपण चला याप्रमाणे अतिशय त्यासाठी मी अभिनंदन करतो आजकालचं पण आणि काय झालं सांगा मला. एक मिनट काय झालं बोलो ना क्या हुआ अंदर बताओ मुझे. एक मिनट बताओ बताओ क्या हुआ आपको निकाला उठा के बाहर ले आए बोलिए शुरू कीजिए प्लीज. अभी पानी का प्रस्ताव था शासन ने कोई काम अच्छा किया कोई अधिकारियों ने मिनिस्टरों ने आमदार ने अच्छा किए तो ये पानी पुरवठा का पहले स्टार्टिंग उद्धव ठाकरे साहब ने रखे थे तो लोखंडे साहब बोले उनका शुक्रिया अदा करो उनका भी जब तुम इनका कर रहे तो तुम अधिकारियों की चमचगिरी कर रहे तुम्हारे की चमचगिरी कर जब उद्धव साहब ने करे उनका नाम क्यों नहीं ले रहे दे बोले नहीं लेते तो महापौर दबाव में आके काम कर रहे
पण तो महापौर का निषेध तुम्हाला कर. वारंवार त्यांनी सांगितलं की शांत बसून मांडून आपली भूमिका ते मांडा. मानणार नाही आम्ही ते मानणार नाही. उद्याच आपलं नाही निर्णय. आम्ही इथे आले ना आम्ही ते म्हणे आम्ही नाम घेणार नाही. मग कशाला नाही घेणार. का नाही घेणार तुम्ही? पण तुमच्यावर पहिल्याच सभेत मग आता कारवाई झालेली आहे. आता समजा ना काय त्याच्यामध्ये काय जेल तर नाही झाली ना. कारवाई होतात. आता ते जमलं त्यांचं ऐका. आम्ही कुठं ऐकणार. आम्ही लोकशाही पद्धतीने चालतो. मग त्याच्यामध्ये तर आम्ही चालणार. त्यांना सांगणार त्यांनी कशाला नाही घेतलं नाम त्यांना विचारा. आरोप करत होते महापौर दादागिरी करताय म्हणून. मग तुम्हाला दिसत नाही का. तुम्ही लोक स्वतः दिसतात ना. त्यांचं ऐकतात आमचं नाही ऐकतात. मग ते काय दादागिरी तर काय झाली. मग ते काय काय तुमच्या पक्षाची भूमिका असेल आता काय असेल तर पुढे भूमिका काय ते आता बघू पुढे तर पुढे काय गटनेते साहेब काय झालं सांगा. तुम्हाला तुमच्यावरही कारवाई झाली आहे. आज एक तर महापौर साहेबांनी पहिलेच सांगितलं होतं की ऐन वेळेवर मी कुठले विषय घेणार नाही. पण सुरुवातीला आज प्रमोद राठोड यांनी पुतळ्याचा विषय घेतला. शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्याचा विषय घेतला आणि त्याच्यानंतर अनेक सदस्यांनी अनेक अभिनंदनाचे प्रस्ताव घेतले. राजू वैद्य यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव घेतला की 1680 कोटीची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतुल सावे यांनी मंजूर केली. पण प्रत्यक्षात ती योजना उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेली आहे आणि तिचं उद्घाटन भूमिपूजनसुद्धा उद्धवसाहेबाच्या हस्ते झालेलं आहे. तर आमच्या पक्षाची ही भूमिका होती का ज्यांनी खरं काम केलं तुम्ही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण महापौर आहे ना हे हुकुमशाही आणि दडपशाही करतात. मी बघितलं महापौर बाकीच्या विरोधी पक्षांचं ऐकून घेत नाही. दुसऱ्यांचं आमचं त्यांना वाटतं संख्याबळ कमी पण आम्ही एक जण जरी असलो तरी आम्ही सगळ्या सभागृहाला पुरून उरू आम्ही. कारण की आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार. आमचा पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नावाचा अभिनंदनाचा प्रस्ताव त्यांनी घ्यायला हवा होता. पण तरी तो न घेता महापौर जे ते दडपशाही करत आहे. आम्हाला सभागृहाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सभेत तुम्हाला मार्शलद्वारे उचलून बाहेर हो आणण्यात ना. आलं. आता त्यांचं कसं आहे ते आणि प्रशासन मिळून सगळी दडपशाही चालू आहे त्यांची. त्यांचं कसं आहे कोणत्या विरोधकाचं ऐकून घ्यायचं नाही. सुरुवातीलाच आता बाकीच्या लोकांचा पण राडा झाला. आम्ही काही त्याच्यात आम्हाला तरी कोपऱ्यात जागा दिली. बस नेऊन लोकांचा राडा चालू होता. आम्ही तर बस नेऊन भांडलो सुद्धा नाही त्यांना. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच ज्यांनी खरा विकास केला ज्यांनी आपल्या शहराला निधी दिला पाण्याचा गंभीर प्रश्न समजून घेतला. उद्धवसाहेब ठाकरे यांनी 1680 कोटी रुपये मंजूर करून दिले या शहराला आणि त्याचं भूमिपूजनसुद्धा त्यांच्या हस्ते झालं. तरी हे त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे महापौर तयार नाही. ते पक्षपातीपणा करत आहे. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढलं. पण आम्हाला हरकत नाही. आम्ही अशा सभागृहाचा त्याग करतो कारण की आम्ही काही इथं झोपा घ्यायला आलेलो नाही. आम्ही काही इथं बसून AC बसून झोपा घ्यायला नाही आलो आणि त्यांचं ऐकून घ्यायला नाही आलो. आमच्या पक्षाची भूमिका जर ऐकत नसेल आणि विकासाच्या मुद्द्यावर ते ऐकून घ्यायला तयार नसतील तर अशा सभागृहात बसून तरी काय करणार आहे आम्ही. त्याच्यापेक्षा बाहेर राहिलेलं चालतो आम्हाला आणि जी कारवाई झाली ती चालते आम्हाला काय. बरोबर. आम्ही निषेध करतो अशा महापौराचा. आम्ही आमच्यातर्फे पण आमच्या याच्यापूर्वी अगोदर गोंधळ झाला त्यांना काय त्यांना बाहेर नाही काढला. त्यांचं भीती वाटली. त्यांना एकतर्फीच कामकाज करायचं असेल तर इतर सदस्यांना बाजूला ठेवून त्यांनी त्यांचे जे युतीचे सदस्य आहे तेवढेच बोलवावे त्यांनी जीबीला. त्यांच्यातच ठराव काय मंजूर करून घ्यायचे करून घ्यावे. इतर सदस्यांना बोलूच नाही त्यांनी. बसवेश्वरांचा जो पुतळा आहे तो रद्द म्हणजे ठराव रद्द करू असा वगैरे पण तुम्हाला इशारा दिला. काय कोणी रद्द करू शकत नाही. तो ठराव ठराव सर्वांमध्ये पास होणार आहे. महापौरांनी बोलल्यामुळे तो रद्द होऊ शकत नाही. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 1680 कोटीसह 3200 कोटी शहराला निधी दिला होता. भरघोस निधी दिला होता आणि त्यांचा अभिनंदनचा ठराव घेत नाही आहे. आम्ही महापौरांचं उपमहापौर आणि सर्व प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो. ठराव रद्द करण्याचा इशारा दिला म्हणजे तुम्हाला एक प्रकारे धमकी दिली. अच्छा याच्यापूर्वी आम्ही सांगितलं की शागंज बाजार पीर बाजार आणि ते चिकटाणा बाजार ते आम्ही उचलू. आम्ही म्हणलं ते ठेवा ना. नाही म्हणजे ते नाही तुम्ही जनरल भाडे. मग ते पेपरमध्ये कशा दिला कमिशनर साहेब ते तर डिक्टेटरशिप झाला. मग ते ॲडमिनिस्ट्रेटर नाही ना आता ते कमिशनर आहे ना. जनरल भाडे त्याच्यामध्ये विचार ते बी सांगू नको तुम्ही. थोडक्यात तुमच्यावर दादागिरी सुरू आहे. बघ दादागिरी तेच म्हणतात आम्ही. ऐकून घेत आणि आम्ही कसं ऐकून घेऊ. आम्हाला जनता निवडून दिली याने थोडी निवडून दिलं आम्हाला. सन्माननीय महापौर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकूनच नाही घेतलं. अगोदर आल्याबरोबर सभेमध्ये आम्हालाही उत्सुकता होती का बाबा पहिली सभा आहे तर इथं काय घडेल काही नाही. म्हणजे असं वाटलं का योग्य न्याय होईल. आमच्यावर योग्य न्याय होईल सगळ्यांवर पण तसं घडलं नाही. सगळ्यात पहिलं जागेवरून वादविवाद झाला. आम्ही शांत होतो. आम्ही काही बोललो नाही कोणीच. पण विरोधी पक्षनेता आणि बाकीचे जे MIMचे आहेत सगळ्यांनी म्हणजे महापौर दादांच्या तोंडाजवळ हात नेऊन बोलले तरी त्यांच्यावर काही कारवाई करण्यात नाही आली. सगळ्यात पहिलं हे झालं. त्याच्यानंतर श्रद्धांजली. ठीक आहे श्रद्धांजली करणं गरजेचंच आहे ते आम्ही मान्य केले. नंतर अभिवादनाचा विषय निघाला. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही बोललो का बाबा आमचं उद्धव साहेबांचंही अभिवादन करणं गरजेचं आहे त्यावर महापौर साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. आमचे सगळ्यांचे आम्ही आहोत 6 नगरसेवक उद्धव सेनेचे आम्ही 6 जण आहोत. 6ही माईक बंद होते.
माईक बंद करण्यात आल्याच्या नंतर आम्ही फक्त समोर जाऊन साहेबांना विनंती केली का बाबा आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, सन्माननीय महापौर दादा तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या. पण त्यांनी ऐकून घ्यायला तयार नाही आहे आणि त्यांनी लगेच त्यांना आदेश दिले का यांना बाहेर काढून द्या म्हणून. आणि नगरसेविका आहे पडेगाव म्हणून. आणि तसेच मला आता आपल्या ठाकरे साहेब यांचं विजय ठाकरे साहेब यांच्या याच्यातून आपले जळवाणीचं पूर्ण उद्घाटन झालेलं आहे. आणि आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की अभिनंदन त्यांचं पण करावे यावे आणि ते पण प्रस्ताव मंजुरी करावे. आणि तसेच आपले वार्डातले जे काही असलं ते आम्ही मांडवासाठीच इथं आलेलं आहे, जनतानं आम्हाला निवडून दिलेलं आहे. ते आमचं काम ते ऐकूनच नाही घेत आणि ते हे माईकसुद्धा चालू नाही. आता 2 मिटिंग झालेलं तेव्हापासून ते माईक चालू ठेवत नाही. का कारण याचं कारण काय? आम्ही हे पक्ष याचं म्हणून ते का ते आम्हाला विचारायचं आहे त्यांना. आणि त्यांनी आमचं पूर्ण सगळं काही हे कामं ऐकून घ्यायला पाहिजे. समांतर नाव होतं का आपल्या जबरा